95 तासांचे सीसीटीव्ही विश्लेषण. नाशिक येथून 2 चेन स्नॅचर अटकेत. 100% सोने जप्त. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत्या चेन स्नॅचिंगच्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट 1ने धडाकेबाज कारवाई करत बाहेरच्या जिल्ह्यातून मोटारसायकलवर येऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने खेचणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. आरोपींकडून चोरी केलेले 100% सोन्याचे दागिने हस्तगत करत 2 गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पथक तैनात करण्यात आले होते. या पथकाने तब्बल 95 ते 100 तासांचे 500हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषण केले. आरोपी मुख्य रस्ते टाळून वारंवार मार्ग बदलत असल्याचं निष्पन्न झाले. तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपी अक्षय सुनील बोरकर वय वर्ष 21 राहणार श्रमिकनगर सातपूर नाशिक आणि प्रशांत संत विजय यादव वय वर्ष 19 राहणार शिवाजीनगर गंगापूर नाशिक यांना नाशिक जिल्ह्यातील गंगापूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी पिंपरी चिंचवड हद्दीतील संत तुकाराम नगर आणि चिखली पोलीस स्टेशन परिसरात चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींकडून सुमारे 3,40,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. संत तुकारामनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 16/2025 आणि चिखली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 19/2025 असे 2 गुन्हे उघडकीस आले आहेत. हे आरोपी सराईत गुन्हेगार असून नाशिक ग्रामीण हद्दीत त्यांच्यावर 25हून अधिक चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंगा आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1च्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.